Hello, my friends. Welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स अनालिसिस मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत. टाइम वेस्ट न करता आपण जरा बिटकॉइनचा चार्ट अनालिसिस करूया. थोडंसं हायर टाइम फ्रेम अनालिसिस. मंथली चार्ट अनालिसिस मध्ये मला असं दिसते की हा एक झोन होता. ह्या झोन मध्ये येऊन रिएक्शन त्याने दिली पहिल्यांदा. इथे जेवढे बायर्स इन्व्हॉल्व झाले त्या सगळ्यांचा इथे एसएल हंट केला. हा एसएल हंट करून परत आता ह्या महिन्यामध्ये बिटकॉइन कदाचित एक छोटी रॅली क्रिएट करतोय, जो की मला बेसिकली असं दिसते की ह्या एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत कदाचित तो जाण्याचा ट्राय करतो. बट बिटकॉइन माझ्यासाठी असं दिसते की ह्या लेवलचा जो एसएल आहे तो इथे आहे सगळ्यांचा. सो एसएल हंटिंग करण्यासाठी कदाचित बिटकॉइन परत 40,000 ते 46,000 ह्या लेवल पर्यंत येण्याचे मला जास्त चान्सेस आर हाय. वीकली जर बघितलं बघा, हा एक झोन होता. ह्या झोन मध्ये येऊन प्राइस मध्ये रिएक्शन आली, चांगली आली, दॅट्स नो डाऊट. बट अगेन इट्स ट्राइंग टू पुल अप, रीचिंग अँड टेस्टिंग द बाईंग कपॅसिटी. बाईंगची कपॅसिटी परत एकदा तो टेस्ट करण्यासाठी रिटर्न जातोय. आणि कदाचित हिथून परत हा जो ट्रेंड चालू आहे, हा बघा ना, लोअर लोज क्रिएट करते, लोअर लोज म्हणजे एक अशी स्टेअरकेस तयार करते डाऊन साईडची. तो कदाचित कंटिन्यू करेल, तो हिथून थांबेल आणि तो हिथं थांबला पाहिजे. बिकॉज बिटकॉइन $40,000 येते. $40,000 खूप लोएस्ट व्हॅल्यू आहे बिटकॉइनची याचा अर्थ. डेली ट्रेडिंग अनालिसिस मध्ये सध्या तरी बाईंग स्ट्रॉंग आहे, खरंच बाईंग स्ट्रॉंग आहे. आणि डबल बॉटम तयार झालाय मस्त मध्ये. या लेवलची लिक्विडिटी हंट झाली आणि आत्ताची जी कॅन्डल झाली ही डेलीची, ही खरंच खूप चांगली झाली, ही खरंच खूप स्ट्रॉंग झाली आहे. आणि ते बाय करून ह्या लेवलचं टार्गेट आपण डेलीला ठेवू शकतो एसएल हेच्या खाली. बट दिस इज अ व्हेरी बिग गेम. आपल्याला काम करावं लागतं 15 मिनिट आणि 5 मिनिट, तेव्हा कुठे आपण थोडंसं सक्सेसफुल होतो. कॅन्डल तर खरंच खूप स्ट्रॉंग झाले, म्हणजे दॅट्स नो डाऊट. म्हणजे इथे बघा ना, ह्या लेवलला जे बाईंग झालं होतं त्या सगळ्यांचा एसएल हंट केला पहिल्यांदा. इथे एसएल हंट करून मग अपसाइड मोमेंटम घेऊन अप, परत ह्या लेवलला बाईंग आलं, इथे बाईंग घेतलं, परत डबल बॉटम, परत अप. बऱ्याच लोकांनी ह्या लेवलला प्रॉफिट घेतलं होतं. ह्या लेवलचं कोणा मार्किंग पण असेल या पॉइंटला. म्हणजे खरंच स्ट्रॉंग डिमांड झोन होता हा एक 1 आवरचा. इवन मोस्टली आपण 4-4 अवर्सचं जर बघितलं तर 4 अवर्सचं मोस्टली आपण बिटकॉइन आणि गोल्ड मध्ये बघतो. सो ह्या लेवलला एक झोन होता तो, आणि ह्या लेवलच्या झोनची रिएक्शन आली तिथे. बिटकॉइनचा हायर टाइम फ्रेम अनालिसिस तर मी सांगितले. लोअर टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे जे काय आता रेग्युलर होणार आहे ते म्हणजे इथून थोडंसं अप जाईल, परत डाऊन साईड येईल. हे मला मूव कंटिन्यू दिसते, ह्या अशा फॉर्मॅटची मूव. स्टेअरकेस लोअर साईड, डाऊन स्टेअरकेस, सॉरी, तो मला कंटिन्यू दिसते. तसंच होऊ शकतं. लेट्स सी द गोल्ड. ओके, दॅट इज व्हेरी स्ट्रेंज मित्रांनो. गोल्ड मध्ये बघा तुम्ही, डेलीला पण बघा, गोल्ड बघा तुम्ही काय दिसते. गोल्ड मध्ये हा एक झोन आहे, या झोन मध्ये मल्टिपल टाइम्स प्राइस आली, इथे आली, या लेवलचा एसएल हंट केला, आणि आता परत काय करतोय, इथून थोडंसं बाईंग झालं. सेलर्स खूप स्लो आहे तिथे. ही जी कॅन्डल केली आहे, मला असं वाटतं की ते घाबरवायला ही कॅन्डल केली, ही रेड कॅन्डल. हेतून जर खाली पडायचं असेल तर गोल्डला खूप मोठा ट्रॅव्हल करावा लागणार आहे. म्हणजे जवळपास त्याच्या म्हणजे हायर टाइम फ्रेमला तर दिसतंय की इथून खाली पडेल. इव्हन हे पण होऊ शकतं की हा मंथ संपल्यानंतर हा मंथ कम्प्लीट बाईंग होईल
आणि $4,380 ह्या प्राइसला गोल्ड टच करून परत तो त्याच्या लोअर टाइम फ्रेमला 3,250 कुठेतरी ह्या लेवलला परत येऊ शकतो. दॅट इज द प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटी. एम आय राईट? बट वीकली डेली जर बघितलं तर बायर्स हळूहळू इथं ऍड झालेले आहेत. तुम्ही आता बघा ना, ह्या कॅन्डलच्या खाली बघा, ही म्हणजे वीक तयार, प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक तयार झालेले. इथे कॅन्डल इथे तर बघा वीक 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 कंटिन्युअस वीक तयार झाले. आणि इथे जेवढे सेलर्स आले ते खरंच खूप स्लो सेलर्स आहेत. खरंच खूप स्लो सेलर्स झालेले आहेत तिथे. आणि सगळ्यात मोठी स्ट्रेंज म्हणजे की युएस इराणमध्ये परत एकदा कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाल्यानंतर सुद्धा गोल्डच्या प्राइजेसमध्ये एक स्ट्रॉंगली अपमूव्ह दिसली नाही याची. राईट? एक स्ट्रॉंग अपमूव्ह दिसत नाही आहे गोल्डमध्ये. याचा अर्थ गोल्ड म्हणजे काही रिॲक्ट करायचाच बंद केला आहे का गोल्डमध्ये जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी म्हणजे थोडंसं हॉल्ट घेतला आहे किंवा असं काहीतरी सध्या म्हणजे गोल्डमध्ये दिसते. आय डोंट नो लाईक किंवा काही एक्झॅक्टली चालू असेल किंवा एक्झॅक्ट न्यूज मला माहित नाही, बट मला तर सध्या तसंच दिसते. गोल्ड पडला तर मी म्हटलं तुम्हाला खूप स्ट्रॉंग पडेल, ह्या लेवलपासून परत खाली डाऊन साईड येईल. बट असं आत्ता चित्र मला दिसत नाही. द पिक्चर इज नॉट लाईक दिस राईट नाव. पिक्चर इज व्हेरी क्लिअर की गोल्ड अपसाइड जाते. Oh, that is very great, man. Look at this 4 hour demand zone. Look, this is the 4 hour demand zone, right? या 4 hour डिमांड झोन मध्ये बरोबर टच केला आणि गोल्डने मूव दिली. इवन आत्ता सुद्धा गोल्डने काय केलं बघा, एक चांगलं डिमांड झोन क्रिएट केलेलं आहे. हा एक डिमांड झोन खरंच परत चांगला झालेला आहे. मॉर्निंग स्टार आपण म्हणतो ना त्याला. या डिमांड झोन मध्ये सुद्धा बाई करून घेऊ शकता आणि ह्याच्या खाली एसएल ठेवा, ह्या लेवलच्या खाली एसएल ठेवा. बस गोल्ड अपच जाणार आहे आता इथून. ठीक आहे, एक शॉर्ट टर्म साठी गोल्ड अप आहेच, नाही असं नाही, पण आहेच. पण बेसिकली आपण एवढे लार्ज स्केलमध्ये ट्रेडिंग करत नाही गोल्डमध्ये किंवा बिटकॉइनमध्ये. आपण नेहमी स्मॉल साईजमध्ये ट्रेडिंग करतो. सो बेसिकली आपल्याला फरक नाही पडत एवढा की गोल्ड इथून एवढा जाणार आहे तेवढा जाणार आहे. आपल्याला फरक पडतो की 1:2 घेणार आहे आपण का 1:3 घेणार आहे. दॅट इज द मेन कन्सेप्ट. ओके, सो फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये एवढंच आहे माझ्याकडून अनालिसिस मध्ये गोल्ड आणि बिटकॉइन. मी म्हणजे पर्सनली तरी मोस्टली इंडियन मार्केटमध्ये थोडंसं अजून अनालिसिस जास्त करण्याचा प्रयत्न करेन. फॉरेक्स अनालिसिस मध्ये कॉइन D6 किंवा डेल्टा एक्सचेंज या प्लॅटफॉर्मवरती अजून मी तेवढा कॅपेबल नाहीये इकॉनॉमिकली की तेवढे मोठे एसएल घेण्यासाठी. पण स्लोली म्हणजे ऑलमोस्ट 1.01 म्हणजे त्यांचं जे काही कॅप आहे त्या पद्धतीने मी थोडंफार ट्रेडिंग बघू ट्राय करेन मी त्यामध्ये करायला. शिकण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही, बट आपलं जे टार्गेट आहे ते 50% कम्प्लीट झालेलं आहे आणि 50% राहिलेलं आहे. त्या 50% साठी मला अजून थोडं थांबावं लागणार आहे. ते 50% जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये एकदा ते संपलं की मग आउट ऑफ म्हणजे मी एकदम फ्री होऊन जाईल. देन वी विल स्टार्ट इट. सो इतकंच मित्रांनो. सो प्लीज लाईक द व्हिडिओ, share with your friends and subscribe my channel. Thank you. Tata. Bye bye. Take care.